जय शिवराय मित्रांनो, मी विशाल मासे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातलामध्ये. आणि आज आहे 26 तारीख आणि तुम्ही टी शर्ट बघून समजलाच असेल हा कुठला ब्लॉग आहे. तर चला आज आपण चाललो आहोत रायगडला, कारण उद्या आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आणि पाहू शकता, तुम्हाला मी ओळख करून देतो. आपल्या या ब्लॉगमध्ये एक नवीन व्यक्ती ॲड झाली आहे. तरी बघा, हे आहे चेहरा नंतर रिव्ह्यू होईल, तो गेस करा, कमेंट करा कोण आहे सांगा. चेहरा नंतर दाखवतो. आणि हे बघा, भाईंदरला खूप बेकार ट्रॅफिक आहे. आम्हाला किमान आता 1 तास झाला ट्रॅफिकमध्ये. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओ काढलीच आहे. तर मित्रांनो, आता आपण थांबलो आहे, माणगावला आलो आहे आणि इकडे थांबलो आहे बघता, वेट करत होतो आणि पाऊस चालू झाला आहे. तर थोडा आता रेनकोट वगैरे वेअर करूया. किंवा पाऊस चालू, आता चढायचं काय टेन्शन आलंय. चढायचं, आता बॅगा घ्यायच्या डोक्यावरती. हे छोटा डॉन आहे आणि ती छोटा हिटलर. सर्दी चालू झाली आहे, जरा पावसात पण भिजली नाही. तर चला, बाकीचे गाणे वगैरे पेट्रोल भरायला थांबलेत. चला ती बघा वैतागली आहे, त्याच्या पुढे येणार नाही वाटतं. हां येणार. हां मजा आली. लग्नानंतरची पहिली ट्रिप आमची रायगडला. काय बोलतात, महाराजांचं दर्शन घेऊन आमच्या प्रवासाला सुरुवात करतो आम्ही. काय बोलतेस तू? आणि पाऊस बघा यार, उद्याची इच्छा आहे, पण आता काय वरती परत ट्रेक करायचं आपल्याला. बघा गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. शिवाजी महाराज जय जय भवानी. जय. चला मित्रांनो, फायनली आता आम्ही निघालो आहे. वाजले दुपारचे 12:30 वाजलेत आणि वातावरण एकदम मस्त थंडगार झालं आहे. बघूया, आम्ही फायनली निघालो आहेत. सर्व या बस इथे उभ्या आहेत. या बसने प्रवास करायचा. गेल्या टायमाला आलेलो, खूप हालत बेकार झालेली. चला आता इकडे आतमध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, गो मात की, नमः पार्वती पते हर हर. कंडक्टरचं काम करतो, पैसा बोलता आहे. कंडक्टर बनले, कंडक्टर बनला दोन्ही साईडला. तर चला जाऊया मस्त खूप आता एन्जॉय करायचं. बघा, हिचं नाव आहे माहिती आहे का, तुम्हाला ओळख करून देतो आता डायरेक्ट. हिचं नाव काय, नाव तर तुझं? पूजा. ही आता 7वीला आहे. मग लास्ट इयर आहे. ओके ओके. ही तिची आत्ता 10वी झाली आहे, पास झाली आहे 99%. आणि ही ओळखा पाहू कोण आहे? कॅशियर मॅडम. कॅशियर आहे. बँकेत कामाला. हिला बोललो आहे घेऊन ये आपला काहीतरी रिव्हर्ससाठी आणले. बघूया नंतर भेटतील. हा आपला भाऊ आहे, तो मागे उभा आहे, रोशन बाय. आणि तिकडे या बघा, हा माझा कोण आहे माहिती आहे काय, सांगू नका, मिळून आहे माझं. आणि ही बघा, ही हसते बघा. तर जय शिवराय मित्रांनो, फायनली आम्ही चालत आलेलो आहोत
चित्त दरवाजा येते. तर मागे पाहू शकता तो खूप लढा पुरुष आपल्याला दिसतो. हां तर चला जाऊया. पण सर्व आपल्याकडे नवीन आहेत. हे बघा ही पण ह्या टायमाला फर्स्ट टाईम आली आहे. तर आपण नाणे दरवाजाने जाऊया. तो बेस्ट दरवाजा आहे. जे पण कोण नवीन येतील त्यांच्यासाठी तो मार्ग खूप उत्तम आणि सोयीचा आहे. तर आपण आता नाणे दरवाजाने वरती जाणार आहोत. रायगडाबद्दल काय सांगा? माझ्या नातावणी हो हो माझ्या शिवाला मी सांभाळलंय. शिवाला मी सांभाळलंय. हे पुरीच्या नवऱ्याला. होय. त्या पुरीच्या योगानं आम्हाला शिवाजी महाराज भेटले. रायगड आम्ही सोलापुरात होतो. 64 सालाला शिवाजीचं नाव येत नव्हतं बसवाल्याला सांगायला. आम्ही म्हणाचं त्या कंडक्टरने विचारलं कुठं उतरत आहे ताई. आम्ही म्हणाचं घोड्यावरच्या देवापाशी उतरा. शिवाजी महाराज येत नव्हता. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं? रायगड चालला माझ्या शिवाजीनं. शिवाजी भोसले. शिवाजी त्याचं नाव बी शिवाजी नाव पण भोसले. भोसले. ते तुमचे कोण? मी सांभाळे बाळ माझंच आहे. तुमचं? हा चालेल चालेल. खूप मस्त. येऊ का? हा चला चला. हो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत महादरवाजाच्या इथे आणि मस्त की पाऊस पडतोय आणि महाराजांची गाणी एक नंबर मजा येते. तर पाहू शकता मित्रांनो, आता खूप पाऊस आणि आता धुकं पसरलं आहे आणि माझी बच्चू ही थकली आहे तरी पण हार नाही मानत आहे. तर आता आपण आलो आहे. टेंट वगैरे आपलं लावून झालं आहे मित्रांनो आणि पाहू शकता हे जगदीश्वराच्या मंदिराच्या वरती खूप सुंदरसं हे आपलं इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळालं आहे. खूप सुंदर दिसतोय दृश्य. आणि बघा आता फुटलेले आहेत आणि तोंड बघा सगळ्यांची एकेकाची. जय शिवराय. पारुशे उठलेत. आता चहा बनवले गरम. मस्त की जायचं. मॅगीची तयारी चालू आहे संध्याची. पाणी पाणी नाही. कमी पडलंय. आता पाणी आणायला कोण आता फक्त थोडी कमी आहे ती पावसाची आहे. तर बघा तर मस्त व्ह्यू आहे. ऊन पडलंय. सूर्यनारायण दर्शन दिलं आपल्याला आणि सर्वीकडे मस्त एकदम शिवमय प्रसन्न असं वातावरण पसरलेलं आहे. तर चला मित्रांनो, बघा इकडे खाली बघा तो आमच्याकडे भेटलेला एक बाबा भेटलाय. बाबाने डोक्यावरती हात ठेवला. बाबाच्या पायावर 500 रुपये ठेवले की बाबा पावतो लगेच. चला या मॅगी खायला. बहुतेकांची सर्व तयारी झाली आहे. आता आपणच बाकी आहे.
संपली. संपर्क करत आहेत तिने आपापल्या बँक जवळ यायचं आहे. चला मित्रांनो, फायनली आपली तयारी झाली आहे आणि आपण निघालो आहोत सदरेकडे. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि याच देई यांचा डोळा पुन्हा एकदा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्यात छत्रपती बघताना पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत रायगडी आणि तेच पाहण्यासाठी आपण सदरेकडे जात आहोत. तर चला आणि तुम्ही देखील पहा आपलं राजा छत्रपती होताना. चला पाहूया लवकर, हा आनंदी क्षण या डोळ्यांनी अनुभवूया. तर मित्रांनो, पुढे नगारखान्याच्या इथे बरीच गर्दी होती, त्याच्यामुळे आता आम्ही हा नगारखान्याच्या बाजूनेच एक मार्ग आहे, तर त्या मार्गाने आम्ही आता वरती सदरेमध्ये जातो आहे. तर चला पाहूया तिथे सुद्धा गर्दी आहे का, कारण का बाहेर नगरखान्याच्या इथे तुफान गर्दी आहे. छत्रपती शुद्धीद्वारा श्री गुरुलिंग जंगमा प्रसाद सिद्धार्थ आपले तुमच्या दोन कमिट्या कुठल्या होत्या? रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळ, आणि त्याला महाराष्ट्र शासनाने देखील राजमान्यता दिली. आता उत्सव महोत्सव झालेला. तर मित्रांनो, आता आम्ही बऱ्याच राणीवसा वगैरे फिरलो आणि आता आम्ही हिला पहिल्यांदा यायला गुप्तहेर खाता जो आपला होता, तो रूम होता, तो दाखवला. कसा वाटला? मस्त वाटलं. नारळ फोडून. तर आता आपण सदरेतून आलो आहोत. बाजूला असलेली छोटी टेकडी आहे आणि तिथून आपली बाजारपेठ आहे आणि होळीचा माळ आहे. आता इथे मर्दानी खेळ चालू आहे आणि इथून खूप असं मस्त ते पाहायला भेटतं. तुम्हाला सुद्धा दाखवतो. आज सकाळपासून पाणी नाही पिलं, खूप घसा सुक्का पडला. आता आपण पाहू शकतो बघा, इथे असलेली बाजूला टेकडी. बहुतेक शिवभक्त इथे बसून या खेळाचा आनंद घेत आहेत आणि आपलं हे रायगडावरचं जगदीश्वराचं मंदिर खूप सुंदर दिसतं आहे. होळीच्या माळावरती असलेले हे शिवाजी महाराजांची सिंहासनावरची मूर्ती आणि त्यांच्या या मूर्तीसमोर या होळीच्या माळावरती हे चालू असलेले मर्दानी खेळ. बहुतेक जण आता परतीच्या प्रवासाला चालू झालेले आहेत आणि इथे सर्व बसून या मर्दानी खेळाचा आनंद घेत आहेत. तर चला मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आणि हा बघा, हा आपला भाऊ शेखर डोंगरे आलाय. भेट झाली याची रायगडवर. लवकर येणार होता भाऊ, एवढा उशिरा आलाय. काय बोलणार आता याला. तर चला होळीच्या मैदानावरती बघा आपला महाराजांचा छोटा मावळा. सीन असा आला कुंभमेळ्यामध्ये हे दोन भाव हरवलेले. आता मोठा छोटा तुम्ही बघा, बघा हे कुंभमेळ्यामध्ये हरवलेले, पण आता भेटले तिकडे रायगडावरती. आता याच्यातला छोटा मोठा कुठला आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा. काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर बाईला खूप आवड होती, खूप
ते रायगडला येण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. मग ते चल जाऊया. तर मित्रांनो आता आपल्या आपले उपमुख्यमंत्री एकनाथ. जय श्रीराम मामा. जय श्रीराम मामा. हात मिळून काढलाच काय समोर जा तिला थांब तिथेच. आपल्या समाधीच्या बाजूलाच इथे आपल्याला शिलालेख लिहिलेला दिसतो आणि ह्या शिलालेखमध्ये नमूद केलं आहे की महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झालेला आहे. आता आपण समाधीचं दर्शन घेतलं आहे आणि मित्रांनो आता आम्ही चाललो आहेत भवानीकडाच्या दिशेने. सो वातावरण खूप मस्त झालं आहे, एकदम मळबटसारखं. आणि तो तिकडे बैल दाखवते हा बघा. तर चला. आणि आताच पडलेली आहे, जरा पायाला लागलं आहे बघा. हे बघा मेवणी पडली. साली मेवणी पडली माझी रे. साली मेवणी को चलने नहीं आता है. मेवणी साली पडली. कसं आता काय बहीण पुढे पुढे चालली आहे बहिणीला सोडून आणि साली मेवणीकडेच लक्ष नाही. कसं काय व्हायचं आता. जाऊ दे आता. मलाच मेवणी साली मेवणीवरती लक्ष ठेवावं लागणार आहे बिचारी. उतरते आता आम्ही उतरतो आता, चढत नाही. हा तर चला बघा भाव कसा बहिणीला उतरवतोय. हा नाही भाई आता डाएटवर ते बोललं तिला जेजुरीच्या जायला 1 महिना पहिला डाएट चालू कर म्हणजे काजू बदाम बस. काय जीव ऊन आलाय परत, हालत खराब झाले. टोपी घाला. काय नाही आजोबा त्यांच्या ऑर्डर बदलल्यापासून जेवायला दिले चकली. जेवायला सांगतो तुला. पाणी कमी पडलं भरलं पायाला. पाय बघा माझ्या कारभारीचे पाय बघा एकदम शेतामध्ये राबून त्याला छाले पडले. या आंघोळ करतील. सर्व जेवण संपलंय, सर्व रायगड मोकळा झालाय. ए त्याला इथे या, तिथे एक फोटो काढू ग्रुपने. पूर्ण
बाजारपेठ खाली झाली आता भावांनो आणि आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासात. जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे. तर फायनली आत्ता आपला सर्व राज्याभिषेकचा सोहळा आपण पार पाडून आता चाललेलो आहोत आपल्या परत परतीच्या प्रवासाला. आणि खूप मजा आली. आज पावसाने बरीच साथ दिली, पाऊस वगैरे काहीच पडला नाही, त्यामुळे राज्याभिषेक सोहळा खूप मस्त आणि सुंदररित्या पार पडला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजपासून आपल्या या सोबत ॲड झालेले आहे नवीन पार्टनर. आणि आम्ही एक असा विचार करतो आहे डेली ब्लॉग बनवायचा कपलचा. सो बघूया, जर काय वाटलं तर बनवू, चालू करू. लवकर कुठे गेली, पार्टनरने साथ दिली तर चांद तक जाएंगे भाई, सबको तुमको भी लेके फिर अपना भी जलवा यूट्यूब पर मच्छवून टाकूया आपण, उल्लाला करूया. तर चला आता जाऊया आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे. खूप काल जो रायगड एवढा सजला होता, नटला होता, आज पूर्ण शांत वाटतं. तर चला जाऊया. चला मित्रांनो, फायनली निघता बोलतात ना, नशिबात असल्यावरती कोण काय. एक बॅग भेटलेली आम्हाला, तर कोणाची राहिलेली माहिती नाही, तर आम्ही ती रिटर्न द्यायला आलो. तर आम्हाला इथे जेवण दिसलं, तर आता आम्ही जेवतो. आहे आजचा भंडारा नशिबात होता. कर्मा चांगलं केलं ते चांगलंच होतं. त्याच्यामुळे सर्वांनी बघा माझं चांगलं कर्माचं फळ बघा. चांगलं करा तर फळ पण तुम्हाला चांगलं भेटेल. तर चला या आता आधी पहिला महाप्रसाद खाऊया आपण. हे बघा कोणाच्या बॅगेत तरी भेटत होता. तर या भावानं पाऊस पडताना बघायला भेटतो रायगडवरती आम्हाला. हा बघा उतरत होतो, उतरताना जे आपल्याला ब्लॅक सर्व दिसतं त्या पाऊस पडतो तिकडे. सो आता तिथून बघा इथे पूर्ण भरला आहे, ब्लॅक झाला आहे. चला पाऊस यायच्या अगोदर आपण उतरूया. सो मित्रांनो, फुल हालत खराब झाली आहे. आम्हाला जायचं आहे, आमच्या गाड्या सर्व पाचडल्या आहेत, उशीर झाला आहे आणि तिकडे जाण्यास गाड्याच नाहीत. सो आता ही महाडला जाणारी गाडी आहे. आता आपल्याला मध्येच पाचडला उतरायचं आहे आणि पुन्हा तिकडनं चालत आपल्या पार्किंगपर्यंत जायचं आहे. बघूया तिकडनं जर काय लोकल आपल्याला ट्रान्सपोर्ट भेटलं जायला तर अतिउत्तम आहे.